भाजपला राज्यामध्ये कोण हरवू शकेल हा प्रश्न जर आज विचारला तर या घडीला या प्रश्नाचं उत्तरच नाहीये। कारण राज्यातल्या कोणत्याही एका पक्षाची भाजपला हरवण्याची सध्या ताकदच दिसत नाहीये। कालच्या नगरपंचायती आणि नगरपालिकाच्या निवडणुकांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केले। राज्यामधल्या 288 नगराध्यक्षांपैकी तब्बल 117 नगराध्यक्ष म्हणजे 40% नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आलेत। उरलेल्या 5 प्रमुख पक्षांना 134 म्हणजे 46% नगराध्यक्ष पदांवर समाधान मानावं लागले। हेच आकडेवारी जर नगरसेवकांच्या बाबतीतली पाहिली तर भाजप आणखी पुढे आहे। 48% नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आलेले। याचा अर्थ भाजप हा राज्यामध्ये आता फक्त आमदार आणि खासदारांचा पक्ष राहिलेला नाहीये। त्यामुळे अर्थातच भाजपच्या रणनीतीचे भाजपच्या निवडणूक कौशल्याचं कौतुक होते। पण भाजपची रणनीती आणि भाजपचं निवडणूक कौशल्य इतकीच या घडीला भाजपची महाराष्ट्रातली ताकद नाहीये। तर विरोधकांची गलितगात्र अवस्था, नैराश्य, दिशाहीनता ही सुद्धा भाजपची सध्याच्या घडीला निवडणुकांसाठीची मोठी ताकद ठरते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना ठाकरेंचं नेतृत्व मुंबईतून हललं नाही। सत्ताधारी नेत्यांचा कुटुंब कबीरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला असताना घराणेशाहीवर मवियानं चकार शब्द काढला नाही। सत्ताधारी नेत्यांमध्ये तुफान भांडणं सुरू होती, पण त्याचा फायदा घेण्यासाठी काडी मात्र प्रयत्न झाले नाहीत। महानगरपालिका निवडणुका हेच ध्येय आहे असं मानून या नगरपालिका जणू स्थानिक नेत्यांवर मवियानं सोडून दिल्या होत्या। आघाडी ही जणू फक्त आमदार खासदारांची स्पेशल डिश असल्यासारखे मवियाचे नेते विखुरलेले होते। त्यातल्या त्यात काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी आपापल्या गडामध्ये नीट काम केलं त्यांना चांगलं यशही मिळालं, पण तेच चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये उभं करण्यात महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली। मतचोरी, मतदान याद्यांमधला गोंधळ हे असे मुद्दे कितीही प्रभावी जरी असले, महत्त्वाचे जरी असले तरी ते निवडणुकांमध्ये प्रभावी ठरत नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनं, बिहारच्या विधानसभा निवडणुकीनं दाखवलं होतं। पण तरीही महाविकास आघाडी निवडणूक काळात आपली एनर्जी याच मुद्द्यावर खर्ची घालत राहिली। निवडणूक ग्रामपंचायतीची आहे की लोकसभेची असा विचार करून लढवता येत नाही। निवडणुकीच्या काळात नेते पण बाजूला ठेवून लढता आलं तरच निवडणुकीनंतर तेच नेते पण उजळून निघतं। हे मान्य करून निवडणुका लढल्या तर मग कोणतीही निवडणूक लहान किंवा मोठी राहत नाही। पण हे मान्य करण्याची ताकद आज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे आहे का, हा कळीचा मुद्दा आहे। बोलूयात यावर, पण त्या अगोदर पाहूयात हा रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा धमाका। 288 पैकी 207 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष। महाविकास आघाडीचा निवडणुकीमध्ये सुपडा साप। नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर महायुतीनं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला। एकट्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा संपूर्ण महाविकास आघाडीलाही जिंकता आलेल्या नाही। त्यामुळे महायुतीमध्ये कालपासूनच जल्लोषाचं वातावरण आहे। आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले सगळ्यात पॉवरफुल नेते आहेत। ही बाब या निकालानं पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। सातत्यानं मिळत असलेल्या यशाचा मानही मोठा असतो। फडणवीसांनी सातत्यानं आपल्या पक्षाला आणि पर्यायानं महायुतीलाही यशाच्या शिखरावर पोहोचवले। राज्याच्या राजकारणात या विजयाचं मोठं महत्त्व आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे। आता पुढची मोठी परीक्षा आहे ती महानगरपालिका निवडणुकांची। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह तब्बल 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। यामध्येही महायुती जोरदार तयारी करते।
नगर परिषद आणि नगरपालिकांसाठी फडणवीस, शिंदे आणि अजितदादांनी झंझावाती प्रचार केला. त्यामुळे महापालिकांसाठी तर हे तिघे नेते सर्व शहर पिंजून काढणार यात शंका नाही. महाविकास आघाडीतले बडे नेते निवडणुकीच्या प्रचारात जवळपास गायबच होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सभाही अत्यंत कमी होत्या. मुंबईत राहूनच पत्रकार परिषदा घेणं त्यांनी जास्त पसंत केलं. राज ठाकरेंची तर एकही सभा झाली नाही. शरद पवारांच्या पक्षातले स्टार प्रचारकही फारसे दिसले नाहीत. काँग्रेसचंही तसंच, कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी जरी अनेक दौरे केले तरी त्यांच्या लोकप्रियतेला मर्यादा आहेत. या परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला टक्कर द्यायची असेल तर विरोधकांना सुस्ती झटकून कंबर कसावी लागेल. कारण खेळ कोणताही असो, यशस्वी खेळाडूचा पराभव करणं सोपं नसतं. प्रचंड मेहनत आणि सराव करूनच ते घडवून आणावं लागतं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.